बल्दिया उस्मान नांदेड़ का 2023-24 का नजरसानी शुदा बजट और 2024-25 के लिए 1712 करोड़ का असल बजट कमिश्नर डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने पेश किया। इंतजामिया के तहत पेश होने वाला ये पहला बजट है। बल्दिया उस्मा की जानिब से कहा गया है कि इस साल के बजट में टैक्स में कोई इजाफा नहीं किया गया है। मालियाती आमदनी में इजाफा करने के लिए बल्दिया उस्मा ने प्रॉपर्टी टैक्स के बकाया जात की वसूली, बल्दी इहाते में शॉपिंग मॉल की तामीर समेत मुतादिद इक़दामात की मनसूबाबंदी करने का फैसला लिया है। इस बजट में तरक्याती कामों के साथ साथ नांदेड़ के शहरियों को पानी की फराहमी और दीगर बुनियादी सहूलतों के लिए बजट मुकर्रर किया गया है। गुज़िश्ता साल बल्दिया उस्मा का सालाना बजट 1166 करोड़ रुपए था। कमिश्नर डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने मीडिया को बताया कि इस साल का बजट नांदेड़ वासियों के मफाद में होगा। 2023-24चा सुधारित व 2024-25चा अर्थसंकल्प आज रोजी महापालिकेनं मान्य केलेला आहे। त्यामध्ये 2023-24चा जो आपला अर्थसंकल्प 1612 कोटी रुपयाचा होता, त्यामध्ये विविध कारणामुळे शासनाकडून अनुदान आलं नाही, टॅक्स कमी झालेले आहे, त्यामुळे कपात करावी लागलेली आहे, तर ते 1167 कोटी रुपयाचं झालेलं आहे। आणि सन 2024-25चे जे अंदाजपत्रक आपण सादर केलेले आहे, त्यामध्ये यावर्षी शासकीय जो अनुदान कमी झालेलं आहे ते पुढच्या वर्षामध्ये कव्हर होईल। या अनुषंगाने एकूण आपल्याला 1712 कोटी 29 लक्ष एवढ्या रकमेचा आपण आज रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यामध्ये आपण महापालिकेचे मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करता आपण हे उत्पन्न अन्य बाबीतून आणि बचतीतून साध्य करायचं ठरविलेलं आहे। त्यामध्ये विशेष करून आपण आपली जी थकबाकी आहे त्यावरती दोन्ही करांची जी थकबाकी आहे त्यावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण ते उत्पन्न वाढवणार आहेत। मालमत्ता कराचं जे GIS सर्वेक्षण अपूर्ण राहिलेलं आहे, त्यामुळे जे मालमत्ता कराच्या कक्षेमध्ये नसलेल्या प्रॉपर्टीजचं उत्पन्न आपण वाढवणार आहोत। त्याचसोबत आपण यामध्ये नवीन शॉपिंग सेंटर बांधून याचं जे उत्पन्न वाढवणार आहेत। महापालिकेचे दुकान गाडे जे आहेत त्यांचं प्रलंबित जे गाळे भाडे आहे ते जवळपास 30 कोटीचं आहे, ते वसूल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। या उत्पन्न वाढीसोबतच बचतीच्या धोरणातून आपण 2 प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे हाती घेणार आहोत। त्यामध्ये आपण सोलार एनर्जीचा प्रोजेक्ट एक हाती घेणार आहोत, तो 20 मेगावॅटचा असणार आहे आणि त्यामध्ये वीज बचतीतून जी रक्कम आपली शिल्लक राहणार आहे त्याची शेअरिंग होणार आहे। त्याचसोबत आपण जे आपले विद्युत दिवे आहेत त्याचा मेजर पार्ट हा सोडियम वेपरचा आहे, तर ते दिवे बदलून आपण सोलार आणि LED याचा वापर करणार असल्यामुळे त्या ठिकाणी आपली वीज बचत होणार आहे। याप्रमाणे आपण नवीन वाढीचे सोर्सेस तयार करणे आणि सध्याच्या याच्यामध्ये बचत करणे या माध्यमातून आपण हे आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे।